तळेगावमधील भेगडे आळी येथे मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी रात्री एका तरुणावर गोळीबार झाला। यामध्ये तरुणाच्या खांद्यातून गोळी आरपार गेली। गोळीबार झाल्यानंतर जखमी तरुणाने जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः घटनेची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांची धावपळ सुरू झाली। आदित्य गणेश भेगडे, वय वर्ष 27, राहणार भेगडे आळी, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे असं जखमी तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी 3 अल्पवयीन मुलांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत सविस्तर माहिती अशी की आदित्य भेगडे याचे 6 महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलासोबत भांडण झालं होतं। अल्पवयीन मुलाचा विरोधक असलेल्या एका तरुणाच्या वडिलांसोबत आदित्य फिरत असे, तसेच त्यांच्या घरी देखील आदित्यचं येणं जाणं असायचं। त्यामुळे अल्पवयीन मुलाच्या डोक्यात आदित्यबाबत राग होता। दोघे जण एकमेकांना सोशल मीडियातून खुन्नस देत असत। मंगळवारी रात्री 11:30च्या सुमारास आदित्य हा त्याच्या घरासमोर दुचाकीवर बसून मोबाईलमध्ये गेम खेळत होता। त्यावेळी 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा त्याच्या 2 अल्पवयीन साथीदारासोबत तिथे आला। आदित्य याच्या जवळ येऊन अल्पवयीन मुलाने त्याच्याकडील पिस्तुलातून आदित्य याच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्या। यातील एक गोळी आदित्य याच्या खांद्याच्या आरपार गेली। त्यानंतर 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि त्याचे साथीदार पळून गेले। खांद्याला गोळी लागल्याने आदित्य जखमी झाला। त्यानंतर त्याने जखमी अवस्थेत तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे गाठलं। आपल्यावर गोळीबार झाल्याची आदित्यने माहिती पोलिसांना दिली। त्यानंतर पोलिसांनी आदित्यला रुग्णालयात दाखल केलं। जखमी आदित्य आणि गोळीबार करणारा अल्पवयीन मुलगा या दोघांवरती याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत। गोळीबार करून पळून गेलेल्या मुलाचा तळेगाव दाभाडे पोलीस शोध घेत आहेत। पिंपरी चिंचवड प्रतिनिधी अनुपमा लाड, क्राईम मुक्त महाराष्ट्र।